नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। बऱ्याचदा काय होतं ना, खमण बनवायचं म्हटलं की तो परफेक्ट बनत नाही। तर आज आपण आहे ना खमणचं आणि रव्याचं कॉम्बिनेशन करून रवा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी कमीत कमी साहित्य, कमीत कमी जिन्नस, पण अतिशय रुचकर आणि नो फेल ही रेसिपी आहे। गॅरंटेड तुमचा ढोकळा अचूक आणि परफेक्ट बनणार। तर इथे घ्यायचं आहे 1 कप जाड रवा। जाड रवा शक्यतो घ्यायचा, बारीक रव्याचा नाही वापर करायचा। यामध्ये आपण घालतोय 1 कप बेसन, चणा डाळीचं पीठ। हे एकत्र कालवून घेऊयात। फक्त रव्याचा ढोकळा केला तर तो हलकासा चामट व्हायची शक्यता असतो, त्यामुळे यामध्ये थोडं बेसन घालायचं म्हणजे ढोकळा परफेक्ट होतो। हळद घालून घ्यायची, चवीपुरतं मीठ, आणि आता इथे मी 1 कप ताक घालते। 1 कप ताकच्या ऐवजी तुम्ही इथे अर्धा कप दही वापरलं तरी चालेल, किंवा आंबटपणासाठी लिंबाचा रस घातला आणि नुसत्या पाण्यामध्ये हे बॅटर तुम्ही जरी बनवलं तरी चालेल। आता याच्यात अर्धा कप पाणी घालायचं। 1 कप ताक, अर्धा कप पाणी व्यवस्थित ढवळून घ्यायचं। रवा आहे, पाणी बऱ्यापैकी ॲब्झॉर्ब करणार, त्यामुळे आता हे बॅटर आपण मुरण्यासाठी 15 मिनिटं बाजूला ठेवूया। ढोकळ्यासाठीचं बॅटर हे पीठ मी बरोबर साधारण 15 ते 20 मिनिटं मुरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल, जेव्हा आपण यामध्ये ना पाणी आणि ताक घातलं तेव्हा खूप सैल वाटत होतं, पण जसं हे मुरलं तसं हे छान दाटसर झालेलं आहे। आता यामध्ये घालूयात 1 चमचा फ्रूट सॉल्ट आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी थोडंसं पाणी। तुम्ही खायचा सोडा अर्धा चमचा घातला तरी हा ढोकळा छान फुगतो, आणि इवन चमचाभर बेकिंग पावडर घातली तरी पण तो तितकाच छान होतो चवीला। हा 6 इंचाचा डबा आहे बेकिंग ट्रे। खाली बटर पेपर लावला आहे म्हणजे ढोकळा छान निघतो, चिकटत नाही बेसला। या प्रमाणासाठी 6 इंचाचा ट्रे परफेक्ट होतो। आता हे हलकंसं टॅप करून घेऊयात ट्रे। चला तर मग आता इथे कढईमध्ये पाणी गरम केलेलं आहे मी। चांगलं असं पाण्याला ना छान उकळी आली पाहिजे, आणि खायचा सोडा घातलं की अजिबात जास्त वेळ नाही घालवायचा। पाणी आधी गरम करूनच ठेवायचं। खाली एक जाळी ठेवते, त्यावर हा टीन, आणि हाय हीटवरच 15 मिनिटं हा वाफवून घ्यायचा। 15 ते मॅक्स 18 मिनिटात तयार होतो। चला, इथे ढोकळा मस्तपैकी वाफवून घेतलेला आहे। आता चेक करूयात। वा, फक्त एक आहे ना सुरी अशी इन्सर्ट करून बघायची, सुरी क्लीन आली याचा अर्थ आपला ढोकळा छान झालेला आहे। आता हा काढून पूर्ण थंड करायचा आणि मग हा आपण डिमोल्ड करूया। ढोकळा इथे हलकासा थंड झालेला आहे। आता याचे एजेस आपण लूज करून घेऊया, आणि एजेस लूज करून झाले की हे पीसेसमध्ये कट करूया। आता हा ढोकळा, वाह, खाली बटर पेपर लावल्यामुळे काय होतं ना, एकसारखा ढोकळा निघतो। तुम्ही बघा काय सुंदर झालेला आहे, परफेक्ट अशी जाळी आलेली आहे। अजूनही ढोकळा खूप गरम आहे। यावर घालूयात तडका। फोडणीसाठी चमचाभर तेल गरम केलेलं आहे। यामध्ये घालूयात मोहरी। मोहरी घातल्यावर गॅस करते बंद, कारण बऱ्यापैकी तेल गरम झालं, फोडणी करपू शकते। हिंग आणि हिरवी मिरची। हिरवी मिरची पोटामध्ये अशी फोडून घेतली, पोटात फोडून घ्यायची, नाहीतर काय होते तेलात फुटते ती। छान मिरची तळून घ्यायची। आता हा मस्त गरमागरम तडका घालूयात या ढोकळ्यावर। वाह,
आणि यावरच घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. मस्तपैकी आपला हा रवा ढोकळा बनवून तयार आहे. रवा ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप जाड रवा, पाव कप बेसन, अर्धा चमचा हळद, 1 कप ताक, 1 चमचा फ्रूट सॉल्ट किंवा खाण्याचा सोडा, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि अर्धा कप पाणी. कढईत पाणी घालून झाकून त्याला उकळी काढून घ्यायची. आता रवा आणि बेसन एकत्र करून त्यात हळद, चवीनुसार मीठ आणि ताक घालून एकत्र ढवळून घ्यायचं आणि साधारण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं. आता यात खाण्याचा सोडा घालायचा आणि तो ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालून हे मिश्रण ढवळून घ्यायचं. आता बटर पेपर लावलेल्या ट्रे मध्ये हे बॅटर घालायचं. आता कढईत ठेवून मोठ्या आचेवर 15 ते 18 मिनिटं अशा प्रकारे ढोकळा वाफवून घ्यायचा. आता मोहरीची फोडणी करून त्यात हिंग आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आणि ही खमंग फोडणी ढोकळ्यावर घालून आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला रवा ढोकळा तयार. असं कोणीतरी म्हटलं आहे की चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, त्यासाठी हा मसाला देखील हवाच. आज आपण चहाचा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. ग्रॅमच्या मेजरमेंटमध्ये आणि कप आणि टीस्पूनच्या मेजरमेंट या दोनही अचूक प्रमाणात या मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. हा मसाला छान 2 ते 3 महिने टिकतो. तर इथे मी 50 ग्रॅम वेलची घेतलेली आहे. 50 ग्रॅम वेलची इथे कपचं मेजरमेंट आहे, बरोबर अर्धा कप होते. 10 ग्रॅम काळी मिरी आहे. 10 ग्रॅमच मी इथे सुंठ घेतले, हे समप्रमाणात घेतले. आता हे स्पूनमध्ये 1 टेबलस्पून आहे काळं मीर, त्या प्रमाणात घेतलंय. 5 ग्रॅम दालचिनी, 5 ग्रॅम लवंगा, जायफळ येतं की नाही त्याचं 1/4 पोर्शन हा जायफळचा घेतलेला आहे. इथे 2 थोडे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट आहेत. आयुर्वेदिक औषधं ज्या दुकानात मिळतात तिथे ते मिळतील, पण हे 2 वापरणं अगदी ऑप्शनल आहे. तर इथे आहे मुलेथी, हे अगदी 2-2 ग्रॅमच्या प्रमाणात घेतले. मुलेथी 2 ग्रॅम आणि 2 ग्रॅम अश्वगंधा. आणि मी पुन्हा सांगते, मुलेथी आणि अश्वगंधा नसेल काहीच हरकत नाही. हे जे वरचे जिन्नस आहेत ते इझिली उपलब्ध असतात, त्यात तुम्ही करू शकता. फक्त या दोन्हीची चव छान उतरते चहात, अश्वगंधा मुलेथी. आणि थोडा एक काढा म्हणून पण हा मसाला तुम्ही वापरू शकता, त्या दृष्टीने मी ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता काय होईल ना, हे सगळे जिन्नस ॲज इट इज जर तुम्ही टाकायला गेला मिक्सरमध्ये आणि फिरवायला गेलात तर मिक्सरचं भांडं खराब होईल, ब्लेड तुटेल बेसिकली. त्यामुळे स्पेसिफिकली हे सुंठ ही अशी ठेचून घेणं गरजेचं आहे. सुंठ तोवर फोडून घ्यायची जोवर यातलं आहे ना ही पावडर अशी रिलीज होत नाही. ही अशी फोडल्याने काय होतं, मिक्सरमध्ये ही पटकन फिरली जाते बघा. आता यामध्येच हे बाकीचंही जिन्नस घालूयात. दालचिनी, मुलेथी आणि अश्वगंधा. आणि हेही जितकं शक्य असेल तितके लहान लहान तुकडे करून घ्यायचे. हे मुलेथी आणि अश्वगंधा फोडल्यावर काय कमाल वास येतो याचा. हेही फोडलं ना की छान असं इझी होतं ब्रेकडाऊन व्हायला. त्यामुळे हे सगळे जिन्नस आहे ना मिक्सरमध्ये घालण्यापूर्वी असे फोडून घ्या. आता हे सगळं काढूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. यामध्ये काळे मिरे, जायफळ, हवं तर जायफळ पण आपण फोडून घेऊयात. तसं जायफळ ठिसूळच असतं त्यामुळे लवंगा आणि वेलची. आता हा मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचा. मस्त कमाल झालेला आहे. काय सुवास दरवळतोय या मसाल्याचा. मस्त. फार बारीक नाही दळला गेला तरी चालेल, कारण एनिवे आपण चहा गाळूनच पितो. पण काढ्यासाठी म्हणून तुम्ही हा मसाला बनवत असाल तर मी सजेस्ट करेल की आणखी थोडासा बारीक करून घ्या. आता एक हवाबंद काचेची बरणी घ्यायची आणि
त्यावर मस्त लेबल लावायचं चहाचा मसाला आणि त्यामध्ये हा काढून घ्यायचा. चला आता चहा झालाच पाहिजे की नाही, एवढा ताजा ताजा मसाला आहे. तर इथे मी 2 कप पाणी घालते. तर या प्रमाणात आहे ना 4 कप चहा बनवून तयार होतो. म्हणजे हे वाले कप माझ्याकडे जे आहेत ते. यात 2 चमचे चहा पावडर आणि 3 चमचे साखर घालते. साखर थोडी कमी घालते. आणि आता याला एक मस्त दणकून आहे ना उकळी काढूयात. मस्त दणकून अशी या चहाला उकळी आलेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात हा चहाचा मसाला. सो 4 कप चहा होतोय, सो हा अर्धा चमचा मसाला पुरेसा होतो. आणि मसाला घातल्यावर देखील एक उकळी काढूयात. आणि आता दूध. सो 1 कप दूध मी घेतले. 2 कप पाणी आहे तर 1 कप दूध इथे घेतले. आता याला एक मस्त उकळी काढूयात. चहाला अशी मस्त दणकून उकळी काढायची आणि चहा गाळून घ्यायचा. चहा मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य: 50 ग्रॅम वेलची, 10 ग्रॅम काळी मिरी, 10 ग्रॅम सुंठ, 5 ग्रॅम दालचिनी, 5 ग्रॅम लवंग, जायफळ, 2 ग्रॅम मुलेठी, 2 ग्रॅम अश्वगंधा. सुंठ, दालचिनी, मुलेठी आणि अश्वगंधा हे जिन्नस खलबत्त्यात ठेचून घ्यायचे. आता ह्या मिश्रणात काळे मिरे, जायफळ, लवंग आणि वेलची घालून मिक्सरमध्ये फिरवून घेत त्याची बारीक पूड तयार करायची. झाला आपला चहाचा मसाला तयार. मसाला चहा करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे चहा पावडर, 3 चमचे साखर, अर्धा चमचा चहा मसाला, 1 कप दूध. पाण्यात चहा पावडर आणि साखर घालून उकळी काढून आपण तयार केलेला चहा मसाला घालून पुन्हा उकळी काढायची. आणि आता त्यात दूध घालून परत उकळी काढायची. आता चहा गाळून घ्यायचा. झाला आपला मसाला चहा तयार. आज आपण रसगुल्ला बनवणार आहोत. पण हा रसगुल्ला ना कमी त्रासात कमी मेहनतीमध्ये बनवणार आहोत. अतिशय फटाफट बनवून तयार होतो. तर एकतर तुम्ही घरी दूध विकत आणून पनीर बनवून त्याचा रसगुल्ला करू शकता. 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलं तर त्याचं पाव किलोच पनीर निघतं. आणि बहुतेक 60-70 रुपये लिटर दूध आहे आणि तितक्याच किमतीत विकतचं पनीरही येतं. सो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हा चॉईस करू शकता की घरी पनीर बनवू शकता किंवा विकतचं. पण मी हे विकतचं पनीर घेतलेलं आहे. हे जस्ट असं रफली क्रम्बल करते. फूड प्रोसेसर आहे म्हणून फूड प्रोसेसरमध्ये करते. तुमच्याकडे जर मिक्सर असेल, मिक्सरच्या भांड्यामध्ये पण ही सेम स्टेप तुम्ही फॉलो करू शकता आणि हे फटाफट बनवून तयार करू शकता. सो पाव किलो पनीर इथे घेतलेलं आहे. रेग्युलर पनीर आहे, मलाई पनीर या रेसिपीला नाही वापरायचं. आणि हे जस्ट ब्लेंड करून घेऊयात. चला हे मिक्सरमध्ये ना छान असं वाटून घेतलं की छान असं एकजीव होतो. ह्याचा मस्त असा गोळा बनतो आणि हे एकदम स्मूथ होतं. तुम्हाला जर हे मिक्सरमध्ये नसेल करायची ना प्रोसेस, पनीर सरळ किसून हाताने मॅश करून घेतलं तरी चालेल. पण त्या स्टेपला खूप सारा वेळ जातो. तर यामध्ये घालायचं आहे 1 चमचाभर कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉर मस्ट आहे. कॉर्नफ्लॉरने काय होतं ना, हे बाइंडिंग येतं आणि जेव्हा तुम्ही रसगुल्ला पाण्यामध्ये सोडता उकळण्यासाठी तेव्हा ते सुटत नाही. उपवासासाठी रसगुल्ला बनवायचा असेल तर काय वापरायचं? उपवासासाठी तुम्ही बनवत असाल तर तवकीर मिळते. तवकीरला आजकाल ॲरारूट पावडर असं म्हणतात, पण आपण मराठीमध्ये त्याला तवकीर मिळतो. तवकीरची पूड मागितली तर कोणालाही कळणार नाही. ॲरारूट पावडर आणा आणि ती चमचाभर यामध्ये मिसळा आणि हे मस्त होतं. आता पुन्हा एकदा हे ब्लेंड करून या. चला हे मिश्रण आता आहे तयार. आता हे मिश्रण पूर्ण काढायचं एका प्लेटमध्ये. मिक्सरमध्ये किंवा फूड प्रोसेसरला केलं ना की हे फार फास्ट काम होतं पारंपरिक पद्धतीने करण्यापेक्षा. तर हे एक संध गोळा तयार करूया. आणि याचे रसगुल्ल्यासाठी
छोटे छोटे बॉल्स तयार करूयात. खूप मोठे नाही करायचे, कारण हे ना जवळपास दुप्पट फुगतं, दुप्पट ते तिप्पट. त्यामुळे लिंबाचा गोळा आपण बनवतो त्यापेक्षाही लहान आकाराचा हा बॉल तयार करायचा. या रसगुल्ल्याचे गोळे बनवून तयार आहेत. आता त्याचा पाक तयार करूयात. 4 कप पाणी इथे उकळायला ठेवलेलं आहे. यामध्ये घालायची 1 कप साखर. हे प्रमाण अगदी अचूक आहे आणि साखर विरघळेपर्यंत हे उकळून घ्यायचं. इथे साखर व्यवस्थित विरघळलेली आहे आणि पाण्यालाही छान उकळी आलेली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण सोडतो हा रसगुल्ला. यावर आता ठेवायचं झाकण आणि मीडियम टू हाय हीटवरच याला छान 8 ते 10 मिनिटं उकळी काढून घ्यायची. आणि हे ना मीडियम टू हाय हीटवरच प्रोसेस झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही बघू शकाल हे रसगुल्ले आहेत ना, छान असे अपसाईड डाऊन टर्न होत आहेत, मूव्ह होत आहेत. तर अशीच प्रोसेस झाली पाहिजे. मंद आचेवर मीडियम हीटवर नका ठेवू. पाण्याला अशी उकळी येत राहिली पाहिजे जेव्हा ते रसगुल्ले त्यामुळे पाण्यामध्ये शिजत आहेत तेव्हा. इथे मस्तपैकी बॉईल झालेले आहेत रसगुल्ले. आता छान फुललेत. आणि आता गॅस करते बंद. आणि म्हणजे तुम्ही इथे बघू शकाल जेव्हा आपण बनवले ना, हलके अजून गरम आहेत, ते फुटायचे चान्सेस आहेत. जेव्हा आपण ते बनवले तेव्हा त्याच्याच आकारापेक्षा जवळपास तरी होते चौपट झालेले आहेत आकाराला. क्या बात आहे. आता हे ना हे पूर्ण थंड करून घ्यायचे, मग आपण चेक करूयात. आता हे ना रसगुल्ले छानपैकी थंड झालेले आहेत. आता हे काढूयात बाउलमध्ये. आणि या प्रमाणात आहे ना, म्हणजे जे आपण 1/2 किलो पनीर घेतलं होतं त्या प्रमाणात छानपैकी असे 20 रसगुल्ले बनवून तयार होतात. म्हणजे तुम्ही जर प्रत्येकी 4 खाल्ले तर 5 जणांना पुरेसं होतं. 2-2 खाल्ले तर 10 जणांना आरामशीर पुरू शकतात. आणि यामधला आहे ना पाक मी काढून घेते. हा पाक तुम्ही खीर वगैरे बनवताना वापरू शकता. आता हा जो उरलेला पाक आहे, गॅस सुरू करते आणि हा पाक हलकासा आपण दाटसर करून घेणार आहोत. छान एक 5 ते 7 मिनिटं उकळून घेणार आहोत आणि मग हा पाक या रसगुल्ल्यामध्ये ॲड करायचा. आता हा पाक आहे ना, हा पाक छान मी उकळून घेतलेला आहे आणि हलकासा दाटसर केला आहे. खूप आपलं 2 तारी 3 तारी पाक करायची गरज नाही. हलकासा दाटसर झालेला आहे. आता गॅस करते बंद आणि पाक हलकासा आपण थंड करून घेऊया. आता यामध्ये हा थंड झालेला पाक ॲड करायचा आणि रसगुल्ले या पाकात छान असे फ्लोट झाले पाहिजेत. सो आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट करण्यासाठी. आणि मग हे छान सेट झालं की मी तुम्हाला दाखवते. आता हे फ्रीजमध्ये सेट केले की छान गोल गरगरीत होतात. हा रसगुल्ला या प्रमाणात 1/2 किलो पनीर घेतलं तर 20 मध्यम आकाराचे रसगुल्ले बनवून मस्त तयार होतात. खूप मोठे नाही होत, पण मला असं वाटतं की ही साईज परफेक्ट आहे. म्हणजे आपण जितका साईज घेतला होता पनीरचा त्याच्या जवळपास दुप्पट तिप्पट फुललेला आहे हा रसगुल्ला. त्या आकारात बनवून तयार होता. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. रसगुल्ला करण्यासाठी लागणारं साहित्य: 1/2 किलो पनीर, 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉर, 1 कप साखर आणि पाणी. पनीर फूड प्रोसेसर किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. त्यात कॉर्नफ्लॉर घालून परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्यायचं. आता हे मिश्रण मळून घ्यायचं आणि रसगुल्ल्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करायचे. पाकासाठी पाणी उकळून त्यात साखर घालून हे मिश्रण उकळून घ्यायचं. आता साखर विरघळल्यावर यात तयार केलेले रसगुल्ले घालायचे. त्यावर झाकण ठेवून मध्यम ते मोठ्या आचेवर 8 ते 10 मिनिटं याला उकळी काढायची. आता थोडा पाक वेगळा करून हलकासा दाटसर शिजवून घ्यायचा आणि रसगुल्ल्यामध्ये घालायचा. आता रसगुल्ले फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घ्यायचे. झाले आपले रसगुल्ले तयार.